आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर किंवा महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई शिखराबद्दल सांगणार आहे। साधारण 4 ते 5 वर्षाआधी आम्ही कळसुबाईला ट्रेकला गेलो होतो। तर तिथल्या एका गाईडने आम्हाला ही गोष्ट सांगितलेली। जुनं एका काळी एक गावकरी आपल्या गुरांना रोज रानात चरायला घेऊन जायचा। तर एके दिवशी तो रानात जेव्हा आपल्या गुरांना चरायला घेऊन गेला होता तेव्हा त्याला त्या जंगलातून आवाज येऊ लागला एका लहान मुलीचा की मी येऊ का, मी येऊ का। तर त्या गावकऱ्याने त्या काही साधारण लक्ष नाही दिले आणि आपल्या तो घरी निघून गेला। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो आपल्या गुरांना रानात चरायला घेऊन गेला। दुसऱ्या दिवशी त्याला तसाच आवाज ऐकू येऊ लागला एका लहान मुलीचा, मी येऊ का, मी येऊ का। मग तो घरी जातो आणि ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगतो, पण साधारण काही लक्ष देत नाही। तिसऱ्या दिवशी तो आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्या गुरांना रानात चरायला घेऊन गेला। तर तिसऱ्या दिवशी त्याला तोच आवाज येऊ लागला, मी येऊ का, मी येऊ का। मग मात्र त्या गावकऱ्याने आवाज दिला की कोण आहे म्हणून तिकडे, काय म्हणून। तर त्याला एक लहान दिव्य अशी मुलगी त्याला तिथे दिसली। तर त्या मुलीला बघून त्या गावकऱ्याने विचारपूस केली, कोण बाबा तू, काय कसं म्हणजे। तर त्या मुलीने आपलं नाव कळसू सांगितले आणि मग तो म्हटला, ते गावकरी म्हणाले की तू मी येऊ का, मी येऊ का अशी बोलतेस, तर काय म्हणजे। तर ती मुलगी म्हणते मी तुमच्या घरी येऊ का म्हणून। तर तो गावकरी म्हणतो ठीक आहे, चल तू आमच्यासोबत। मग ती मुलगी बोलते की मी तुमच्यासोबत येईल, पण माझ्या 2 अटी आहेत, त्या तुम्ही ऐकून घ्या पहिल्या। मग तो गावकरी बोलतो ठीक आहे, काय आहेत तुझ्या अटी। तर तो गावकरी विचारल्यानंतर ती मुलगी बोलते की मी घरातला केर कचरा काढणार नाही आणि घरातल्या उष्ट्या भांड्या घासणार नाही म्हणून। तो गावकरी म्हणाला ठीक आहे, चालेल। मग तो गावकरी त्या मुलीला घरी आणतो, तिला आपल्या मुलीप्रमाणे जपतो। मग काही दिवस सरतात असेच। मग ती मुलगीही मोठी होते आणि या दरम्यान त्या व्यक्तीची, त्या गावकऱ्याची प्रगती झालेली असते। मग काही दिवस असे सरतात आणि मग तो गावकरी त्या मुलीचे लग्न करायचे विचार करतो। तर काही दिवस असे जातात आणि मग काही दिवसांनी घरात पाहुणे येतात। तर त्या दिवशी त्या मुलीला घरातली उष्टी भांडी साफ करायला सांगितली जातात आणि घरातला केर कचराही काढायला सांगितला जातो। ज्या अटी तिने सुरुवातीला सांगितलेल्या असतात त्या अटी तुटतात। मग ती मुलगी नाराज होते आणि रागाने त्या शिखराच्या टोकावर जायला निघते आणि त्या टोकावर पोहोचताच ती अदृश्य होते। तर गावकरी जो असतो तो खूप निराश होऊन जातो। ती मुलगी देवी स्वरूप असल्यामुळे तिच्या नावावरून त्या शिखराला कळसुबाई असे नाव पडले आणि नंतर त्या शिखराच्या टोकावर कळसुबाई देवीचे मंदिरही बांधण्यात आले। मित्रांनो, शिखराच्या टोकावरून खूप सुंदर असा सूर्योदय बघायला मिळतो आणि देवीचे दर्शनही होतात। खूप सुंदर असं सूर्योदय तिथे बघायला मिळतो। असं वाटतं की आपण ढगांच्याही वरती आलेले आहोत, कारण त्या शिखराची उंचीच 1646 मीटर एवढी आहे। तर त्या टोकावर जेव्हा पोहोचतो आपण, तिकडनं तो सूर्योदय जेव्हा बघायला मिळतो तो दृश्य जे असतं खूप रम्य असतं। तुम्ही नक्की जाता ट्रेकसाठी, खूप सुंदर ठिकाण आहे, खूप चांगले अनुभव आहेत तिथे जाण्याचे।